या परंपरेचा मान ठेवूनच आजच्या आपल्या मंचावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठीचं जे संयोजन आहे ते करण्यासाठी मी मंचावर निमंत्रित करतो माननीय डॉक्टर संजयजी सुराळकर साहेबांना. संजयजी सुराळकर. युगपुरुष स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय आमचे मार्गदर्शक, आमचे आदर्श आदरणीय दिलीपरावजी पडकर सर हे प्रतिष्ठित फिजिशियन आहेत. नागपूरवरून खास या कार्यक्रमासाठी आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान ब्रह्मचारी श्री ज्ञानेश्वर महाराज आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक चौधरी सर या दोघांनी पडकर सरांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर त्यांच्याबरोबरच आलेल्या आणि प्रख्यात अशा नेत्ररोग तज्ञ आणि त्याही त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये प्रथम आलेल्या त्यांच्या गावामध्ये त्यांच्या शाळेमध्ये अशा डॉक्टर सिद्धूताई पडकर यांचा सन्मान सुंदरबाई कन्या विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका आदरणीय पानसरे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ठाकरे साहेब व्यासपीठावर यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक आदरणीय इंजिनियर भास्कररावजी शिंदे साहेब यांचा सन्मान ब्रह्मचारी ज्ञानेश्वर महाराज व बाळासाहेब पवार सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय भास्कररावजी शिंदे साहेब. नेवासाहेबजी अत्यंत तरुण आमचे सहकारी मित्र, समाजाप्रती समर्पित व्यक्तिमत्व, समर्पणचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंह गुले यांचा सन्मान श्री संजयजी गर्डेवाडी व ब्रह्मचारी आदरणीय पडकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर भगवान श्री रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचे आणि या कार्यक्रमाचे आयोजन कुठेतरी झाले असे ब्रह्मचारी ज्ञानेश्वर महाराज यांचा सन्मान इंजिनियर भास्कररावजी शिंदे साहेब व पडकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर
निवासा शहरातील अत्यंत सभ्य सुसंस्कृत सर्व धर्मीयांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आणि ऋणानुबंध असणारे आमचे मित्र आदरणीय बशीरभाई इनामदार यांचा सन्मान या ठिकाणी ब्रह्मचारी ज्ञानेश्वर महाराज यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. चरित्र द्या, विवेकानंद चरित्र द्या, एकच आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमामध्ये ज्यांचं आम्हाला कायम मार्गदर्शन असतं, सहकार्य असतं, आमच्या पाठीशी उभे असतात असे आदरणीय ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ अकाउंटंट आता ते सेवानिवृत्त आहेत आदरणीय काकडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी चौधरी सरांनी व खर्डे पाटलांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाची संकल्पना मी आमचे मित्र सुधीर बोरकर सरांसमोर मांडली आणि त्यांनी अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद देत आता हा योग जुळून आलेला आहे. या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय चौधरी सर यांचा सन्मान आश्रमाच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चौधरी सर, बोरकर सर आपणही यावेळेस करू. हो, कैलासवासी सौ सुंदरबाई हिरालाल गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व त्यांच्या पाठीशी पुरोगामी परिवर्तनवादी संघर्षशील औतत्याचा अत्यंत जाणीव असा वारसा असलेल्या आदरणीय पानसरे मॅडम यांचाही या ठिकाणी आश्रमाच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान डॉक्टर सौ सिंधुताई पडगण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांचा सन्मान पडगणदारांनी केला तरी चालेल, काय हरकत नाही. ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचा मध्यंतरी प्रभारी ज्यांच्याकडे होता सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ज्यांच्या कार्यकाळामध्ये आम्ही घेतल्या ते आमचे मित्र बाळासाहेब पवार सर यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान डॉक्टर करणसिंह गुले यांनी करावा अशी विनंती करतो. या ठिकाणी प्रगतशील शेतकरी आदरणीय मोजमभाई पठाण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. या मोजमभाई यानंतर आताच आलेले अत्यंत तरुण उच्च विभूषित असतानाही शेतीला प्राधान्य देत ज्यांनी अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत असे प्रगतशील शेतकरी मोजमभाई पठाण यांचा सन्मान पडगण सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मोजमभाई पठाण. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कैलासवासी सौ सुंदरबाई विद्यालयाच्या कला अध्यापिका तसेच ज्ञानो इंग्लिश स्कूलचे आदरणीय मक्कर सर काळे सर या सर्वांचं मी या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम झाला नसता. आता आपण वेळ खूप झालेली आहे त्यामुळे त्यांचं शब्दसुमनाने या ठिकाणी अभिनंदन करतो, सत्कार करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतो. युगपुरुष स्वामी विवेकानंद 39 वर्षाचं अवघं आयुष्य मिळालं. विवेकानंदांना समजून घ्यायचं तर
त्यांच्या त्या तत्कालीन काळाची थोडीशी कल्पना आपल्याला असावी, त्याच्याशिवाय त्यांचं महत्व आणि मोठेपण आपल्याला समजणार नाही. 20 कोटी भारतीयांची लोकसंख्या त्या काळी होती. परचक्र आलेलं होतं, परकीयांची सत्ता होती, पारतंत्र्य होतं, अनेक पर्यायी आज्ञा, अनिष्ट रूढी, परंपरा, धार्मिक अतिक्रमण, शासकीय अतिक्रमण, याच्यामध्ये आत्मभान, आत्मग्लानी ग्रस्त असा तो भारतीय समाज होता. दुष्काळ काय दुष्काळ पडायचे, अन्न करत किड्या माणसं मरत असत. या माझ्या बांधवांसाठी, या देशातील गोरगरीब जनतेसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. या भूमिकेतून या यंदा संन्यासीने आपलं 39 वर्षाचं जे आयुष्य मिळालं ते सर्वस्वी अहोरात्र त्यांच्या उद्धारासाठी, पुनरुत्थानासाठी अखंड भान ठेवत पणाला लावलं. त्याची आज जयंती कालच झाली, पण आज आपण आज हा कार्यक्रम करत आहोत. दुसरे युगपुरुष आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, 2 छत्रपतींना घडविणाऱ्या त्यांच्याही काळात त्यांनी छत्रपतींनी शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांनी सुद्धा अत्यंत गोरगरीब रयतेला आपल्या पोटाशी धरत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुखाचा रास कसा मिळेल, त्यांच्या जीवनात शांतता कशी येईल, त्यांचं उत्कर्ष कसं होईल, यासाठी रयतेचं स्वराज्य त्यांनी स्थापित केलं. ते छत्रपती शिवरायांच्या मातोश्री आदरणीय राजमाता जिजाऊंना काहीतरी दिलं पाहिजे. विवेकानंदांच्या जीवनाचा एक ओळख त्यांना व्हावी या भूमिकेतून या ठिकाणी समर्पक आणि रामकृष्ण परमहंस विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून विवेकानंदांचं जीवन व कार्य या विषयावर आपण 5वी ते 9वी या वयोगटातील मुलांच्या निबंध स्पर्धा घेतल्या. निबंध स्पर्धा घेताना सकाळ समोर असं चित्रकलेची स्पर्धा घेतो, विषय देऊन डायरेक्ट लाईव्ह त्याचं स्पर्धा घेतात. तसं कुठलंही बंधन न घेता त्यांनी घरून, पुस्तकातून, गुगलवरून, युट्यूबवरून त्यांच्या पालकाच्या मार्गदर्शनाने कुटुंब व्हायला त्यांना विवेकानंदांचा स्पर्श व्हावा. त्यांच्या कानातून, त्यांच्या डोळ्याला, त्यांच्या वाणीला, त्यांच्या प्रज्ञेला विवेकानंदांच्या जीवनाचा स्पर्श व्हावा म्हणून कुठल्याही बंधन न ठेवता आम्ही ही स्पर्धा आयोजित केली. अत्यंत सकारात्मक प्रतिसाद या दोन्ही विद्यालयाच्या प्राध्यापकांनी दिला आणि जवळजवळ 110 मुलं आणि मुलींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. शाळेच्या दरम्यान या सर्व स्पर्धेत आपण जोरदार स्वागत करूया. त्यामध्ये मुले 57 मुलांनी घेतला आणि मुली 50 आहेत. कॉपी पेस्ट करून कसंही करून तुम्ही विवेकानंदांवर 4 ओळी लिहा, त्या फार महत्वाच्या होत्या. आमच्या दृष्टीने 1.5 पान लिहिलं तर 2 पान लिहिलं तर 4 ओळी लिहिल्या हे महत्वाचं. त्यांना एका युगपुरुषाच्या चरित्राचा त्याची ओळख व्हावी हा अत्यंत प्रामाणिक उद्देश त्यामागे होता आणि त्याला प्रतिसाद देत खूप सुंदर असे निबंध मुलांनी लिहिले. आज खरं तर मॅडम पालक पाहिजे होते आपल्याला, याची फार गरज होती आपल्याला पालकांची. आपण सगळी ही जी कल्पना आहे तुमची आमची जे विद्यार्थ्यांसाठी आहे तर त्यांच्या घरच्यांनाही तितकीच त्याविषयीची जाणीव असावी. त्यांनी काय करायला पाहिजे, कारण काही निबंध असे कॉपी पेस्ट म्हणजे मुलीच्या मुली तसे उतारायचे. हा आपल्याला पण 2-3 निबंध आहेत धनोटे सर आहे की परीक्षक होते आमच्या म्हणून. तर धनोटे सरांनी आम्ही पाहिलं तर ते 2-3 आपण सोडले तर स्वतःच्या भाषेमध्ये निबंध फारसे लिहिले नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांचा जो प्रयत्न होता तो निश्चितच कौतुकास्पद आहे, गौरवनीय आहे. आजच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवर विवेकानंदांचे विचार त्यांना समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मित्रांनो व्यासपीठावरचे पाहुणे आलेले आहेत. हे अत्यंत त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये तुमच्यासारखेच या प्रांगणात या मातीत बसलेले आहेत. त्यांनी
मी कसं त्याचं भाषण ऐकताय त्यांनी त्याच्या काही या संस्थेचे जे कोणी पदाधिकारी असतील, या गावातील वळणी व्यक्ती असतील, अशा गुन्हेगारांचे भाषण व्याख्यान त्यांनी ऐकलेले आहेत आणि त्यातून त्यांनी आईवडील गुरुजन या सर्वांपासून शिकत स्वतःचं चरित्र आणि चारित्र्य घडवलं आणि आज ते तुमच्या समोर व्यासपीठावर आहे. अशी संधी आपल्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात यावी ही परिकल्पना आमची या सर्व गोष्टीमध्ये आहे. म्हणूनच आम्ही आज संपूर्ण या ठिकाणी आलेले आहे. सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे. अनेक ज्येष्ठ रुग्ण तिथं बसलेले आहेत, सरांची वाट पाहत, मॅडमची वाट पाहत बसलेले आहेत. या ठिकाणी पडगण सर जर म्हणाल तर या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे. 1971 साली ते जुन्या 11वी प्रथम आलेले आहे. शिरदगावसारख्या खेड्यामध्ये प्राथमिक शाळेत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. बीजेमेगन सारख्या अत्यंत प्रख्यात अशा मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS झालेले आहे. पुढे फिजिशियन झाले. आज उपस्थित असणारे भास्करराव शिंदे साहेब असतील, पडगण सर असतील, यांना आमंत्रित करण्यामागे हा उद्देश आहे की हे दोघंही अत्यंत अध्यात्मामध्ये, संत साहित्यामध्ये आणि त्या अनुसार क्रियाशील आचरण करणारे असे व्यक्तिमत्व आहेत आणि प्रामुख्याने विवेकानंदांचे व्यासंगी अभ्यासक आहेत दोघेही. आणि ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचा मनस्वी आनंद आम्हाला आहे. पडगण सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये विवेकानंदांच्या शिवभावी जीव सेवा या भूमिकेतून ससून रुग्णालय असेल, सेंट्रल हॉस्पिटल रामपूर असेल आणि त्यानंतर स्वतःच्या व्यवसायामध्ये सरांनी अत्यंत वैद्यकीय क्षेत्रामध्ये, महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये पडगण सरांनी एक अत्यंत तत्वनिष्ठ, निष्ठुर आणि वैद्यकीय क्षेत्रातील माल प्रॅक्टिसेस पासून दूर असणारं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पडगण सरांकडे पाहिलं जातं. डॉक्टर करणसिंग मुले असतील, हे असेल, वैद्यकीय क्षेत्रामध्ये सर्व इथिक्स आम्ही जे आतापर्यंत वागत आहोत ते सरांचं परिस्पर्श आहे. व्यवहारामध्ये वागताना साधन, सुचिता, अध्यात्म आणि आपण संस्कारित केलेलं श्रेयस व्यवहारामध्ये वागताना साधन सुचिता त्याची पाळली, त्याचा आदर्श आदरणीय इंजिनियर भास्कररावजी शिंदे साहेबांच्या वतीने तेही आमचे मार्गदर्शक आहेत, आयकॉन आहेत. भास्करराव शिंदेचा परिचय करायचा तर स्वर्गीय आबासाहेब शिंदे अत्यंत सुसंस्कृत प्रगतशील शेतकरी, त्यांचे वडील आहेत, सुरेगाव येथे त्यांचं गाव आहे. BE झालेले आहेत. भास्करराव सुद्धा या विद्यालयाचे टॉपर आहेत. बांधकाम क्षेत्रामध्ये अत्यंत तत्वनिष्ठ असं व्यावसायिक व्यवहारी पण त्यांनी सांभाळलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं अष्टांग योग, अध्यात्म, परमार्थ याचे ते व्यासंगी अभ्यासक आहेत. योगा संन्यासीच्या रूपाने त्यांनी आम्हाला विवेकानंदांशी जोडलं. डॉक्टर घुले असतील, मी असेल, आपणास जे जे नाव ते सर्वांना त्यांनी आमच्यासारख्या त्यांच्या मागून येणाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. ध्यान, रामकृष्ण विवेकानंदांचं ध्यान मंदिर असेल, ज्ञानेश्वर मंदिरातील ध्यान मंदिर असेल, या मागची मूळ प्रेरणा आणि प्रमुख आधारस्तंभ इंजिनियर भास्कररावजी शिंदे साहेब आहेत. आज त्यांना बोलवण्यामागे हाच उद्देश आहे की असे आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर यावे, आपण त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, हाच त्याच्यामागे मूळ उद्देश आहे. भास्करराव शिंदेचा विचार करा तर ते आज खुर्चीवर बसायचं नाही म्हणत होते. मी विद्यार्थ्यामध्ये बसत म्हणून मग ते निकाल फोन केला किंवा मी संत व्यासपीठावर येणार खाली बसेल. स्वामी विवेकानंद असतील, रमण महर्षी असतील, गोष्ट रजनीश असतील, हे त्यांचे अभ्यासाचे व्यासंगाचे विषय आहेत. ध्यान, धारणा, समाधीचे जे अभ्यासक आहेत ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने, आश्रमाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. दुसरे प्रमुख पाहुणे यामध्ये आपणास डॉक्टर करणसिंग मुले आहेत. या निबंध स्पर्धेमध्ये खूप सुंदर हस्ताक्षर आम्हाला पाहायला मिळालं. ते सुंदर हस्ताक्षराच्या पाठीमागचं यश मुलांचं ज्यांच्या कार्यशाळेमुळे ते प्रतिबिंबित झालं. गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी आम्ही नगर येथील प्रसिद्ध हस्ताक्षर तज्ञ सप्तर्षी सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुंदर हस्ताक्षराच्या प्रात्यक्षिका घेतली आणि भविष्याची त्याचं सातत्य राहील. त्यावेळेस मी पडगण सरांचा उल्लेख केला होता की सरांचं अक्षर हे प्रिंट मीडियामध्ये मोडणार आहे आणि ते त्यांच्या त्या अक्षरापासूनही आम्ही प्रयत्न घेतलेले आहे. या ठिकाणी दुसरे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आदरणीय ब्रह्मचारी ज्ञानेश्वर महाराज
वारकरी संप्रदायाचं पार्श्वभूमी आहे. त्यांना त्यांचे आजोबा वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार होते. नंतर त्यांनी रामकृष्ण मिशनचं साधन आणि साधन घेऊन राहिले. 2017 साली ते नेवाशामध्ये आले. भगवान श्री रामकृष्ण विवेकानंदांची आश्रमाची स्थापना केली त्यांनी. त्यानंतर 21 मध्ये ध्यानमंदिराची उभारणी केली. बाल संस्कार शिबिर, युथ मोटिवेशन अशा या संस्काराच्या अनुषंगाने काम त्यांचं चालू असतं. आणि आज खरं तर त्यांच्यामुळेच आज हा विवेकानंद जयंतीचा योग आलेला आहे. त्यांचंही मी या ठिकाणी आश्रमाच्या वतीने विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे बशीरभाई इनामदार अत्यंत सुसंस्कृत सभ्य सद्ग्रस्त मित्र आहेत. आमचे नेवाशाच्या सामाजिक कार्यामध्ये नेहमी त्यांचा सहभाग असतो. या ठिकाणी भोजनभाई पठाण आहेत, MSc झालेले आहेत, उच्च विभूषित आहेत, पण शेतीला प्राधान्य देत त्यांनी शेतीमध्ये खूप नवीन प्रयोग केलेले आहेत. शेतीकडे शक्यतो कोणी वळत नाही, पण सुशिक्षित असूनही त्यांनी अनेक किडे असतील त्यांचे किडे पाहण्यासाठी लांब लांबून लोक येतात. महाराष्ट्र शासनाचे स्वयंसेवी संस्थांचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांना सुद्धा तुमच्या समोर आम्ही एक आयडॉल म्हणून बनवलेला आहे. यानंतर काकडे साहेब की जे आध्यात्मिक सामाजिक कार्यामध्ये नेहमी आमच्या पाठीशी असतात. त्यांचंही मी या ठिकाणी आमच्या रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्या वतीने स्वागत करतो. धंडे पाटील आहेत, ते सुद्धा प्रगतशील शेतकरी आहेत. आमच्या रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीचे डॉक्टर गणेश नांदे आहेत. प्राचार्य धनवटे सर की त्यांनी अध्यात्माचा ज्ञानेश्वरी ग्रंथांचा अभ्यास असून सेवानिवृत्त आहे. त्या निबंध स्पर्धेचं परीक्षण त्यांनी केलेलं आहे. त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या विवेकानंद समितीचे सदस्य अमित व्यापारी आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक चौधरी सर, आदरणीय कांसरे मॅडम, या सर्वांनी खूप मोठा असं या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देत आजचा हा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम करण्याचा योग त्यांच्यामुळे आलेला आहे. या विद्यालयाचा नॉन टीचिंग स्टाफ आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी, या कार्यक्रमाचं प्राथमिक करत असताना मला आमचे गुरुजन या विद्यालयाचे सेवानिवृत्त असतील, काही स्वर्गीय असतील, त्यामध्ये प्रामुख्याने आनंद दुबे सर, रवा कोकणे सर, वेगंद्रे सर, अजून त्या काळातले काळभोर सर, ढवळे सर, मरकड सर, या सर्व गुरुजनांविषयी आणि एक 15 वर्षापूर्वी इंजिनियर भास्करजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गुरुजनांविषयी डॉक्टर युमा पठाण सरांच्या उपस्थितीमध्ये कृतज्ञता म्हणून गुरुनमनाचा एक कार्यक्रम केला होता. त्या सर्वांचं या ठिकाणी अत्यंत कृतज्ञतापूर्वक आदराने त्यांचं स्मरण करतो. आदरणीय बोरकर सर अत्यंत शिस्तीचे दर शनिवारी त्यांनी घेतलेल्या मृत्युंजय कादंबरीतील राजेंचं सोडत याची स्पंदन आजही आम्हाला या ठिकाणी या मातीमध्ये या भूमीमध्ये अनुभवायला मिळतात. आणि तो आता काटा लावून अनुभव बोरकर सर मृत्युंजयाचे पॅरेग्राफ आमच्याकडून म्हणून घेत. या सर्वांचं या ठिकाणी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो, त्याच्याविषयी आदरभाव व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचं प्राथमिक थांबवतो, रजा घेतो. यांची जयंती आणि आपले राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या औचित्याने श्री रामकृष्ण विवेकानंद साधनाश्रमाच्या वतीनं या ठिकाणी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य आदरणीय श्री प्रधान सर, आदरणीय श्री प्रधान मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरुस्थानी असलेले इंजिनियर भास्करजी शिंदे साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राचार्य धनवटे सर, रामकृष्ण विवेकानंद साधनाश्रमाचे परम श्रद्धेय श्री ज्ञानेश्वरजी महाराज, या ठिकाणी नेहमीच आमच्याबरोबर असलेले आमचे मेडिकल असोसिएशनचे सहकारी डॉक्टर गणेशजी नांदे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले मोजनभाई, बशीरभाई,
त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र रावसाहेब चौधरी सर, त्याचबरोबर आदरणीय पानसरे मॅडम आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो आणि जिजाऊच्या भेटींनो, आज आपल्याला वास्तविकता आदरणीय संजू भाऊंनी सांगितलं की विवेकानंदांचे असो जिजाऊंचे असो विचार आपल्यामध्ये रुजले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं मार्गक्रमण झालं पाहिजे, हा या निबंध स्पर्धेचा आजचा उद्देश आहे. आणि या उद्देशाला अनुसरूनच आपलं मार्गक्रमण नेहमी असलं पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये आपण आदर्श व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन आपल्या जीवनात वस्तुपाठ निर्माण केला पाहिजे आणि आदर्श जीवन ज्याप्रमाणे आपल्या व्यासपीठावर आदरणीय पटण सर याच मातीतून याच विद्यालयातून शिक्षण घेऊन एक प्रतिथीय समाजातील एक मोठा मार्गदर्शक बनले आहे, अशा पद्धतीचं शिक्षण आपलं विद्यार्थी दशेत झालं पाहिजे, हा या स्पर्धेमागचा या ठिकाणी उद्देश आहे. समर्थन फाउंडेशन वेळोवेळी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितं की विद्यार्थ्यांमध्ये ज्या ठिकाणी एक व्यक्तिमत्व विकासाचा विषय जेव्हा येईल त्यावेळेला विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे आणि तो निवडक आणि एक शालेय शिक्षणाबरोबरच थोड्याशा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कशा आपल्याला त्या ठिकाणी राबवता येतील आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास हा एक आदर्श विद्यार्थ्याकडे त्याचा प्रवास कसा घेऊन जाईल यासाठी आम्ही शाळेच्या बरोबर कायम आहोत. आणि मी पानसरे मॅडमशी तर नेहमी बोलतच असतो आणि चौधरी सर आता आमचे मित्रच आहेत आणि सगळा स्टाफ जवळजवळ खूप चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांवर मेहनत देतोय. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे विद्यार्थिनींकडे सहज लक्ष दिलं, नजर फिरवली तर बरेच विद्यार्थी माझे परिचित आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांची पोरं, कष्टकऱ्यांची पोरं, सामान्य घरातली पोरं या ठिकाणी आहेत आणि ही पोरं पुढे जाऊन असामान्य कर्तृत्व कसं निर्माण करतील यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू. आणि समर्थन फाउंडेशन आपल्याला या निमित्तानं ग्वाही देतो की या ठिकाणी निवड सूचना देऊन आणि काहीतरी त्रुटी काढून आऱ्या करून आपण आपला कार्यभार देऊ शकत नाही याची जाणीव समर्थन फाउंडेशनला नक्कीच आहे. आणि म्हणून एक कृतीशील कार्यक्रम जो तुम्ही आज इथून पुढे आहात, जसं आपण मागच्या वेळेला हस्ताक्षराची कार्यशाळा घेतली आणि कार्यशाळा घेऊन थांबलो नाही, आपण आता त्याचा पुढचा पार्ट या ठिकाणी सुरू करत आहोत की हस्ताक्षरामध्ये साधारण 200 मुलांची निवड आपल्याला या ठिकाणी करायची आहे, मुलांची मुलींची मिळून. आणि त्यांच्यासाठी निरंतर शिक्षण या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला आठवड्यातून एक दिवस एकच तास हस्ताक्षराची कार्यशाळा या ठिकाणी घ्यायची आहे आणि ती त्यापुढे कायमस्वरूपी चालू ठेवायची आहे. मी विद्यार्थ्यांना या निमित्तानं आवाहन करेन की समर्थन फाउंडेशन आणि शाळा ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये जो व्यक्तिगत विकास घडण्यासाठी जे जे काही शक्य असेल ते आपण करू, त्याला आपण सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थिनींकडून व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांना जिजाऊ जयंतीच्या आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि स्वामी विवेकानंदाच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे मित्रमैत्रिणी, मित्रमैत्रिणीच्या खूपच कमी वयाचे आहे, आपण मला सर्वप्रथम इथं बोलवलं त्याबद्दल मी आभार मानतो. 1975 साली मी SSCची शेवटची परीक्षा इथून पास झालो आणि मला सत्कार समारंभ ठेवला होता आणि त्यावेळेस मला स्वामी विवेकानंदाच्या सहवासात हे पुस्तक बक्षीस दिलं होतं आणि तिथूनच खरं तर स्वामी विवेकानंदाबद्दल मला आदर आणि रिस्पेक्ट तयार झाला मनामध्ये. आणि त्यानंतर मी विवेकानंदचे खंड, विवेकानंदाचे चरित्र किंवा विवेकानंदाबद्दल जे मिळेल ते वाचत गेलो. माझ्या हॉस्टेलच्या रूममध्ये म्हणजे मी PUP कॉलेजला मुलीला असल्यापासून BJ मेडिकल असल्यापासून विवेकानंद आणि ज्ञानेश्वर असे दोन फोटो माझ्याकडे होते. मी रूम चेंज केलं की दुसरीकडे जायचं.
दुसरे माझ्या तुम्ही 2 प्रोफेसर केले तू दुसरा म्हटला, परंतु मी MBBS MD होईपर्यंत अजून सुद्धा माझ्या कळत 2 फोटो तसेच आहे, विवेकानंद आणि ज्ञानेश्वर मी या भूमीतनं या आलो त्याबद्दल. आणि विवेकानंदाबद्दल एक वेगळा आधार होता. विवेकानंदाचा फोटो रूममध्ये ठेवला की एक वेगळी एनर्जी येते. आणि बाकीचा आणखी एक फायदा असा होता की विवेकानंद हे ब्रह्मचारी होते, त्यामुळं त्यांचे जे गुण आहेत ब्रह्मचार्यापासून तर हे सर्व आपण आपल्या अंगी बाळगायचा प्रयत्न करतो. 1971 साली मी या शाळेमध्ये ग्रामीण स्कूलमध्ये आलो, त्यावेळेस 8वीला, आणि 8वी पासून त्यावेळेस ABC सुरुवात झाली. माझं वर्ग इकडं 8वी इतकं पुढे जे आमचे शिरसगावचे किंवा बाहेरचे मुले यायचे ते म्हणजे मित्रचे आहेत, मग ते आम्हाला तो पुढे टाकायचे. 7वीचं केंद्र परीक्षा इथंच होती देवाशाला, आणि मी केंद्रात 3रा होतो. आणि माझ्या अगोदर 2 मुलं पहिले आलेले ते पुढेच होते. बाकी मला माझ्या पुढेच काय पण माहिती नाही, खरं काय समजायचं नाही आपल्याला. मी पुढेच राहिले. आणि 6वी परीक्षेला मी आणि माझा दुसरा नंबर त्याच्यामध्ये 10% जास्त होते, आणि मला त्याच्यापेक्षा 10% मार्क जास्त होते. असं करत प्रत्येक वर्षी मी या शाळेमध्ये 8वीच्या सगळ्या तुकड्यामध्ये, 9वीच्या आणि 10वीच्या सगळ्या तुकड्यामध्ये पहिला येते. आणि 11वीच्या परीक्षेमध्ये बोर्डामध्ये मी 36वा आला. मला माझं जे बोर्ड नाव लागलं होतं त्याचं सर्वात जास्त मार्क मला होते. आणि मी 36वा आल्यावर माझा एक वेगळा समारंभ या शाळेमध्ये ठेवला. आणि दुर्दैवाने म्हणा की 75 नंतर या शाळेशी माझा संपर्क होता. त्यानंतर आता 49 वर्षांनी मी या शाळेच्या व्यासपीठावर जिथे छोटा वर्ग होता आणि पाणी पिण्याचे होतं. आणि त्या काळी अंकगणित हा एक सर्वात अवघड विषय मानला जायचा. आणि ते अंकगणितामध्ये फक्त 4 विद्यार्थी या शाळेतून अंकगणित घेण्यात तयार झाले. आणि आदरणीय केळकर सरांनी आम्हाला अंकगणित शिकवलं. मला गणितात, सायन्समध्ये या सगळ्यामध्ये जवळजवळ 99 आणि 100 असे मार्क होते. आणि ते या शाळेचे रेकॉर्ड झालं असं होतं. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण म्हणजे मला मोठे माणूस तुम्हाला सांगायचं असं नाही, तर एका गरीब कुटुंबातून, एका खेड्यातून जिथं शिकवणीची व्यवस्था नाही किंवा शिक्षक पण मला तर 7वे शिक्षक होते, त्यांना ट्युबरक्युलोसिस झाला आणि ते 3 महिने शाळेतच आले नाही. ती 3 महिने 7वीपर्यंत मी चालवलं, म्हणजे सगळे घरे शिकवणं वगैरे ते सगळं मी करायचं. तर अशा शाळेमधून सुद्धा तुम्ही शिकून, ज्ञानोदयासारख्या शाळेमधून शिकून सुद्धा आपण मोठे होऊ शकतो हे त्यांना दाखवायचं किंवा मला सांगायचं तुम्हाला हा प्रयत्न आहे. आयुष्यामध्ये काही काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक तर एकाग्रता, ही आपण विवेकानंदापासून शिकायला पाहिजे. एकाग्रता कशी आहे? आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस अभ्यास करताना सर्वात महत्वाचं गुण म्हणजे लक्ष केंद्रित करणं किंवा एकाग्रता असणं हे खूप महत्वाचं. आपण विवेकानंदाची गोष्ट ऐकलीच असेल. ते समुद्र किनाऱ्यावर इंग्लंडमधून चालत असताना एक मुलगा असा वर बॉल फेकायचा आणि दुसरा छोट्या बंदुकीनं तो बॉल उडवायचा, अशी त्याची स्पर्धा चालू होती. विवेकानंद भगवी वस्त्र घालून त्या किनाऱ्यावर चालले होते आणि त्यांनी बघितलं की ते एकाला कोणती बॉल मारता येतो. म्हणजे विवेकानंद आता म्हणजे मी प्रयत्न करून बघूया. आता सगळं त्यांच्याकडे बघून हसायला लागले की हा भगव्या वस्त्राचा साधू काय कसं हे करणार आहे. ठीक आहे म्हणजे म्हणून त्यांना ते बॉल मारायला दिलं. तर जेवढे बॉल वरती त्यांनी उडवले ते सगळे त्यांनी ते बरोबर टिकले. मग सगळ्या मुलांनी त्यांना नमस्कार केला आणि विचारलं की हे कसं शक्य आहे. तर विवेकानंदांनी सांगितलं की हे फक्त आणि फक्त एकाग्रतेमुळे शक्य होतं. आयुष्यात सुरुवातीपासून विद्यार्थी दशेमध्ये एकाग्रता आणणं हे खूप महत्वाचं. पण ही एकाग्रता आणायची कशी? तर एकाग्रतेसाठी ध्यान खूप महत्वाचं आहे. आपण ध्यान करणं आता हे कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर त्राटक करणं हे मला वाटतं मला वाटतं पण खूप महत्वाचं आहे. त्राटक म्हणजे कसं करायचं? एक गोष्ट समोर धरायची आणि त्याच्याकडे टक लावून आपल्याला जेवढं शक्य होईल डोळ्यात पाणी येईपर्यंत सारखं त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर त्याला त्राटक असं म्हणतात. ह्या 2-3 गोष्टी केल्या तर आपण आपोआपच एकाग्रता येऊ शकते. तिसरं एकाग्रता आल्याचा फायदा असा होतो की समजा आपण अभ्यास करतो आणि शेजारी एखाद्या लग्नाची मिरवणूक वगैरे गेली, ते राजाची गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे. एक सुतार काम करत असताना राजाचा मोठा लवाजमा तिथून गेला. एक माघाराला नंतर विचारलं इथून राजा गेला का? मला माहिती नाही, राजा
मार्ग गेला का काय. तसंच आपण जर का एकाग्रता आपल्या अभ्यासात आणली तर कुठलाही गोष्ट आपल्या डिस्टर्ब करू शकत नाही. म्हणजे शेजारी टी व्ही चालू आहे, गाण्यात परत मिरवणूक चालू आहे, एखादा फंक्शन चालू आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही एकाग्रतेने जिंकू शकता. ही एकाग्रता एवढी आवडली, प्रयत्न मात्र खूप करावा लागतो आणि त्याशिवाय आपल्याला हे शक्य होत नाही. दुसरं म्हणजे अभ्यासातील सातत्य किंवा व्यासंग. व्यासंग खूप महत्वाचं आहे. मी ह्या शाळेत इथं असताना जी पुस्तक मिळेल ती पुस्तकं वाचायचो. आम्हाला एक चिंदे सर होते 11वीला, की खरं तर मी म्हणाल की चिंदे सरांनीच मला घडवलं. शिक्षकाचं काम शिकवणं हे नक्कीच आहे. तुम्हाला चांगल्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने शिकवलं. बोरकर सरांचं लेक्चर तर असा असतं की एखादं प्रवचन चाललं तर काय असेल. पण दुर्दैवाने काय होतं, आमच्या वेळेस आमच्याबरोबर तुकडे खूप मोठमोठ्या लोकांची मुलं होती. त्यामुळे आम्हाला तुकडेला सगळ्याचे जे कच्चे शिक्षक होते ते पण त्या काळात आले होते. परंतु त्यांनी खूप आम्हाला चांगलं शिकवलं. आमच्यावर नक्की त्यांची खूप चूक आहे. तर हे चिंदे सरांनी काय केलं असेल तर माझ्यातला विद्यार्थी यांनी तो दुकान मला कळलं, तू इतर विद्यार्थ्यासारखा नाही, तू वेगळा आहे, तुझ्यात तू काहीतरी करू शकतो. आणि त्यांनी मला माझं स्फुल्लिंग जागृत म्हणता येईल असं स्फुल्लिंग जागृत करणारा गुरु जसं विवेकानंदाला परमहंस भेटले तसं मला शिंदे सर भेटले. आणि शिंदे सरांनी माझ्यातली हुशारी मला दाखवून दिली आणि खरंच त्याच्यामुळे मी बोर्डात येऊ शकलो. माझं 11वीला असताना तिथं ह्या वर्गात माझा नंबर लिहायचा आणि समोर 11वीला जे मुलं आले त्याचा बोर्ड इथं लावला होता आणि प्रोफेसर आले. मला कळलं तू परीक्षा दे तर तिकडे त्या बोर्डाकडे पाहून दे. ऍक्च्युली सरांचं तुकडेमध्ये असं लक्ष होतं आणि तुकड्याचं पाहिलंही असं होतं. नंतर मला ते पुस्तकाने म्हणतात की तू इकडे पाहू दे. आणि झालं तसं की माझ्यापेक्षा जवळ 13-14% दुसऱ्या मुलाला मार्क कमी होते. पहिल्या नक्कीच येतात, खूप जण येतात, पण पहिलं असं यायला पाहिजे की आपल्या आणि त्याच्यात टक्केवारीत फरक पाहिजे. कारण एक 2-3 मार्कात फरक. आताच्या काळात अवघड काही बोलू शकतो. आणि अशा तऱ्हेने या शाळेतनं शिक्षण घेत तिथून राहायला आम्ही जवळजवळ सर्वांच्या अवघड येत होतं. तिथपर्यंत रोज बाईकिंग चक्र मारा. हायस्कूल सुरू झाल्या, दुपारी जेवल्या आणि संध्याकाळी परत गेल्या आणि रोज डबे आणायला आणि स्टँडवर एवढ्या चक्राच्या काळात होत्या. परंतु वाचनाची आवड म्हणा किंवा तुम्हाला करायचा विश्वास वाटणार नाही. आमच्या शिरसगावला गुरुवारी दुपारला बाजार असायचा आणि त्याची जी मिठाई घेऊन किंवा शेव वगैरे असं जे पेपर असायचे ते पेपर फेकून द्यायचे लोक आणि ते गावाच्याकडे जे खडे होते त्या कुपाटीला त्याचे कागद चिकटायचे. मी शुक्रवारी शनिवारी जाऊन ते कागद जमा करायचो आणि त्याच्याकडे प्रत्येक गोष्ट वाचायचो काय आहे. कारण त्या काळात रेडिओ नव्हते, वर्तमानपत्र नव्हतं, काही नव्हतं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला मनाचं पाहिजे का आपल्या ह्या गोष्टी करायच्या तर त्या गोष्टी सहज होतात. सुट्टीत मी मामाच्या काही कवटायला गेलो की मामाकडं खूप विविध धार्मिक पुस्तकं असायची. ती पुस्तकं वाचलीच नाही, वाचले तर सोडून द्या, परंतु व्यंकटेश स्तोत्र खूप दिवस माझ्या पाठ होतात आणि त्यातील मला ते काहीतरी आठवतात. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फेरशी दिशा, तरी तुझं परत रैसा कशी जाया नाही, किंवा गावीचे होते लेंड ओळ, गंगेशी मिळतात भले गंगाधर, त्याशी कोण म्हणे निर्मळ, असं असे हे विचार जवळ सगळं अशाच्या हे करता कसा पाठ होतो. आम्हाला संस्कृतला नंतर मिळालं आणि संस्कृताच्या आता सुभाषित पाठ करणं हे खूप कठीण असतं. संस्कृत आपली भाषा म्हणजे काय आणि अवघड असेल. परंतु मी वर्गात मध्ये त्यावेळेस बसायचो, माझ्याकडे मुली असायचे, इकडून मुलं असायचे. तर तिथून जरी सुरुवात केली मला एक 5-6 मुलांचं ऐकायला मिळालं आणि त्या 5-6 मुलांचं असं लक्ष देऊन ऐकायचं सुविचार की आपल्यापर्यंत इकडे पाठ व्हायला. त्याच्यामुळे मी घरी सुविचार कधी पाठ केली, वर्गात बसलं आणि तिथपर्यंत आले आपले सुविचार पाठ. पण एकदा नंतर मॅडमची ही गोष्ट लक्षात आली तरी मला कळलं तोही पण सगळं ऐकलं मला लक्षात आलं. अशा तऱ्हेने आपण वर्गात ह्याच काळात खरं तर आपण जर का अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं, मजा करणं, या गोष्टी बाकीच्या ऐशारात राहणं, फास्ट फूड किंवा जंक फूड खाण्याचा एक वेगळाच विषय किंवा इतर गोष्टी आता सध्या जे मुलं लहान मुलं करतात, तर ह्या गोष्टी किंवा व्यसनं यापासून आपण दूर राहतो. ह्याच काळात खरंच आपण तळमळीनं अभ्यास केला तर आपण पुढे काहीच अवघड नाही. हल्लीच्या काळात पुण्या मुंबईची मुलं विद्यापीठात किंवा बोर्डात लिस्टमध्ये येतात, त्या मानानं आपल्याकडची मुलं मागं पडतात. ही मागं पडतात तर मला वाटतं आर्थिक परिस्थिती किंवा शिकण्याच्या याच्यात नसतील. माझ्या काळात 11वीला एकच क्लास नव्हता. एक क्लास तिथं सुरू झाला
त्यांनी सांगितलं की बरं तू ये बाकीची मुलं येतील आमच्याकडं म्हणून तिथं नक्की हॉटेलवरती जायचं सुरू झाला आणि म्हणून मला त्यांनी बोलवलं क्लास गणित श्रीगण क्लासेस आणि पहिल्या दिवशी त्यांनी गणित बोर्डाला लिहिलं पण काय झालं माहिती त्यांना सोडता येईल सरांना सोडता येईल सर थोडं द्यायचं तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर पुढचे 2-3 दिवस मला त्यांनी येऊ दिलं नंतर तू क्लासमध्ये येऊ नको तुला काही गरज नाही द्यायची असा आपला अभ्यास आहे की आपण जे शिकतो मी काय करायचो की समजा आता उद्या कोणते धडे शिकवणार आहे कोणत्या लेसनचा समजा सायन्सचा कुठला गणिताचा कुठला भाषेचा कुठला त्याचं आदल्या दिवशी सगळं वाचून घ्यायचं आणि पुढे शिकवताना आपल्याला लक्षात यायचं की आता शिक्षक आपल्याला काय शिकवतात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये परीक्षा सगळ्या झाल्या अगोदरची मी पुढच्या वर्गाची पुस्तकं विकत घ्यायची अर्ध्या किमतीमध्ये सुधाकर अर्ध्या माझा एक मित्र होता त्याच्याकडे त्याचे पुस्तक घ्यायचं आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत पुढच्या वर्षाचा सगळा अभ्यास ती पुस्तकं वाचून काढायची जी समजायला काही समजणार पण भाषा बाकी इतिहास भूगोल ही पुस्तकं सहज आपण वाचून पाहू शकतो तर अशा प्रकारे जर का आपण मनाची तयारी केली की मला काहीतरी व्हायचंय तुम्ही ठरवू नका की मला डॉक्टरच व्हायचंय की मला इंजिनियर व्हायचं पण मी एक इतरांपेक्षा वेगळा आहे आणि इतरांपेक्षा मी वेगळं करून दाखवणार आहे अशी स्फूर्ती ज्यावेळेस आपल्या मनामध्ये तयार होते त्यावेळेस तुम्हाला मोठं होण्यापासून कुणी मागं घालू शकणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला खात्री आहे. विवेकानंदाच्या इतर गोष्टी म्हणजे आपण सगळ्यांनी निबंधाच्या दृष्टीने अभ्यास केला सगळ्यांना माहिती आहे विवेकानंद विचारच नाही आता पण बातम्या तुम्हाला सांगतो प्रत्येक जण सांगते विवेकानंद कसे होते आणि विवेकानंदाचे कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या तर नक्कीच सांगितलं आणि आपल्या काळातील अनुभव आपण विद्यार्थ्यांसमोर शेअर केले आपल्याला या कार्यक्रमाला बोलवण्याचं औचित्य सफल झालं असं मी समजतो. यानंतर या आमच्या विवेकानंद आश्रमाचे आदरणीय ब्रह्मचारी ज्ञानेश्वर महाराज म्हणून ज्ञानेश्वर महाराज एकमेकांमध्ये बोलायचं आपल्या स्वामी विवेकानंद थोडक्यात ऐकायचे आपण त्यांच्यानुसार आपलं जीवन कसं जगू शकतं हे लक्षात आपण स्वामी विवेकानंदांचा एक छान मंत्रापासून सुरुवात करू. ओम नमस्ते यतिराजाय विवेकानंद सुरे सच्चित्सुख स्वरूपाय स्वामिने तापहाय ओम स्थापकाय धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. आज आपण स्वामी विवेकानंद आणि मान जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आज आपण हा उत्सव साजरा करतोय. आज या ठिकाणी स्टेजवर बसलेली सर्व माननीय सन्माननीय सर्व मंडळी तसेच सर्व माता भगिनी आणि माझे बंधू आणि भगिनींनो आज आपण विवेकानंद निबंध स्पर्धा ही आश्रमातर्फे घेतली. सर्वांनी खूप सुंदररित्या त्यामध्ये भाग घेतला. त्यांच्या सुरुवातीलाच मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याला असं म्हणतात की तुम्हाला गुरु असेल तर तुम्ही 10,000 चुका करा पण गुरु नसेल तर 50,000 चुका करा. म्हणून गुरु असणं गरजेचं आहे मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. आज तुम्ही निबंध स्पर्धा पार पाडली सगळ्यांनी लिहिलं आपल्या पद्धतीनं भलेही मोबाईलचा वापर केला असेल युट्यूबचा वापर केला असेल कुठेतरी प्रयत्न केला. विवेकानंद म्हणतात की आपण चालत असताना चुकणार पडणार संघर्ष करावा लागणार पण एक दिवस असं येईल की आपण त्या सरळ रस्त्याने सरळ मार्गाने आपण लागू आणि आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचू. सगळ्यांनी गाईड असायचं वेळोवेळी साधला कुणी बोलायचं अजिबात नाही फक्त 10 मिनिट झाला. आता शेवट आहे खूप शांततेने आणि व्यवस्थित ऐका. स्वामी विवेकानंदांचे लहानपणीचे 1-2 प्रसंग घेऊया. सगळ्यांनी निबंध केला खूप सुंदर आपला प्रयत्न केला पण त्याचा काही सारांश असेल त्याची ठेवण असेल
बांधणी असते लिहिल्यानंतर लक्षात येते आपल्याला. सगळ्यांनी प्रयत्न केला, सुंदर केलाय, पण आपल्या ज्या वयामध्ये बसतं तुमचं वय जे आहे 5 ते 9 वर्गातील मुलांचं, तर त्या वयातला एकही प्रसंग एकाही मुलाने लिहिलेला नाही. विवेकानंद जन्माला आले आणि डायरेक्ट तरुण झाले आणि अमेरिकेला गेले. सिस्टर अँड ब्रदर्स म्हटलं तर एक मुलगा आहे, त्यांनी मुलीला एकच मुलीला सरांनी कालच वाचला, त्याचं नाव पुन्हा काय म्हणतात त्यातले बरेचसे आम्ही 4 क्रमांक काढायचे ठरवले होते, पण इतकं सुंदर आणि प्रयत्न सगळे केल्याने सरांनी काही नंबर वाढवलेले आहे. प्रमाणपत्रासाठी सगळेच जण आहे, ट्रॉफीसाठी थोडी वाढलेली आहे. तर त्या पद्धतीने सगळ्यांना ते बक्षीस वगैरे छान मिळेल, त्यातून तुम्हाला अजून प्रेरणा मिळेल आणि तुम्ही पुढे चांगला प्रयत्न करू शकाल. त्या मुलाला फुलाची पाकळी आपण ज्याप्रमाणे सुरुवात करायची असते. विवेकानंद आपल्याला सर्वांना म्हणतात की जगातील कुठलीही गोष्ट मला जर हस्तगत करायची असेल तर मी काय करेन की माझ्या मनाची एकाग्रता साधेन. आणि त्यांच्या जीवनातून आपल्याला लहानपणापासून त्यांच्या सगळ्या वागण्यातून, त्यांच्या घडण्यातून, शाळेत जातात, शिक्षणातून, त्यांच्या घरी वागत असताना आई वडिलांसोबत वागणं, बाहेर व्यक्तीसोबत वागणं, याच्यातून त्यांचा आपल्याला शिस्तबद्ध होता, त्यांची एकाग्रता लक्षात येते. आणि आपण आपल्या वयाला जे शोभेल, आपल्या वयाला जे रुचेल त्या पद्धतीने आपण त्यावर वाचन करून ते समजून घेतलं पाहिजे. आपण खूप मोठे मोठे शब्द टाकले किंवा खूप मोठे मोठे विवेकानंदाबद्दल शब्द बोलले म्हणजेच आपल्या जीवनामध्ये बदल होईल असं नाही. तर आपल्याला आपल्या जीवनात ते कसे उतरवता येईल. विवेकानंद ते लहान होते, थोडकर होते, आपल्यासारखे शाळेत जात होते, आपल्यासारखेच त्यांचा हट्ट करत होते, जिद्द करत होते, पण त्यांच्यावर त्यांच्या आईचे आणि वडिलांचे संस्कार लहानपणापासूनच. तर त्यांनी त्यांना असं घडवत आणलं विवेकानंदाने. आणि विवेकानंदांची सतत चिंता असायची, मला जी गोष्ट मला माझ्या समोर आहे मला शिकायची. ते खूप जिद्दीने शिकत होते, लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करत होते, आई वडिलांची प्रत्येक आज्ञेचं पालन करत होते, गुरूंचं गुरुवर्यांचं सगळ्यांचा आदर करत होते. सगळ्यांनी टाईट बसायचं, हलायचं अजिबात नाही, मानका टाईट ठेवा. विवेकानंद म्हणतात की स्वतःला आपण बलहीन समजू नये. सतत आपण जर टाईट कसा सरळ कसा ध्यान घ्या पद्धतीनेच करावं लागेल. आणि ध्यान शिकायचं आहे तुम्हाला सगळ्यांना. आजपासून आपण प्रण करायचं की रोज 5 मिनिटं सकाळ संध्याकाळ बसायचं आहे ना. खूप काही गोष्टी करायचं आहे ना, बाहेरच्या गोष्टीला खूप प्रयत्न करावा लागतो ना. आता युट्यूबला बऱ्याच जणांनी स्वामी विवेकानंद कसे काय बरंच काही शोधलं असेल आहे ना. म्हणजे ते एकदा आपल्याला असं म्हणता येईल की युट्यूब भगवान की जय हो. युट्यूब, इंस्टाग्राम या गोष्टी आपल्याला सहज आहे, गेम वगैरे खेळणं. तर आपल्या जीवनात हे लक्षात घ्यायचं त्या थोड्या गोष्टी थोड्या कमी काढायच्या. त्याच्यासाठी पुस्तक आहे, पुस्तकामध्ये एकदम करेक्ट आणि व्यवस्थित लिहिलेलं असतं. तर आपण पुस्तकं आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न करावा. भली छोटी असेल तर ती करेक्ट त्यामध्ये असतं. युट्यूबवर आपल्याला मोबाईलचा वापरही करता येतो, तर व्यवस्थितरित्या करा. जसं टाकावर रामकृष्ण मिशन पुणे, रामकृष्ण मिशन औरंगाबाद, बेलूर हे जर तुम्ही टाका तर त्यामध्ये तुम्हाला करेक्ट जे पुस्तकात आहे, जे घडलेल्या गोष्टी इतिहास येतात. काही काही निबंधामध्ये थोडी चुकीची उदाहरणं टाकता येईल, त्याच्यात विवेकानंदाचं नाव भरता येईल, हरकत नाही. तर वाचल्यानंतर लक्षात येईल किंवा हे चुकीचं झालं, चुकले जर हरकत नाही, सुरुवात वगैरे केली. तर विवेकानंदांचं सांगायचं की लहानपणी त्यांचं जे वागणं आहे, त्यांचं जे खेळणं आहे, ते विवेकानंद छान येथे वेळी खेळत असताना त्यांच्या माडीवर म्हणजे दुसऱ्या माळ्यावर ते खेळता खेळता त्यांना मित्रांनी त्यांना म्हणले चला आपण एक खेळ खेळूया. काय खेळूया तर ध्यान खेळूया. तर ते ध्यानाला बसतात. आपल्याला याच्यातून लक्षात येईल की ती एकाग्रता किती महत्वाची असते आणि कशी साधता येते. त्यांच्यावर आडले आईवडिलांची पुण्याई म्हणा, आईवडिलांचे संस्कार असल्यामुळे त्यांना त्या सगळ्या गोष्टी ते रामाच्या, कृष्णाच्या सगळ्या त्यांना लहानपणाच्या सगळ्या गोष्टी माहीत असायच्या. तेव्हा त्यांनी वाचन केलं, ऐकून ऐकलेल्या आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये त्याबद्दल करत आले होते. तर त्यांनी ते ध्यानाला बसल्यावरती मुलंही बसले. तेवढ्या टाकाच कुठून तरी एका झाडावर खिडकीमधून अंदर आतमध्ये साप आला आणि साप त्या मुलांनी खडखड वाजल्यामुळे बघितलं आणि सगळी मुलं पळून गेली. तर विवेकानंद जसे जसे एकदम धीर गंभीर स्थिर बसलेले, कुठल्याही मानवाच्या प्रकारची भीती नाही,
कोण आलं का गेलं का त्याचं काही भान नाही. कशामुळं? फक्त स्थिरतेमुळं. त्यांचं मन, त्यांची इंद्रिय सगळे आपल्या हृदयाच्या ठिकाणी थांबलेली होती, स्थिरतेने थांबलेली होती. आज आपण पुढ्या वेळाने सांगितल्यानंतर सुद्धा आपण व्यवस्थित बसतो. वेगवेगळे टाईम कसा व्यवस्थित ऐका, ध्यान देऊन लक्ष देऊन. तर विवेकानंदांना त्यावेळेस ज्यावेळेस आईवडिलांनी सांगितलं की अरे बाबा तुला भीती वाटली नाही, एवढा मोठा सरक येऊन गेला, तर विवेकानंद म्हणतात कधी मला तर काहीच माहित नाही. त्याचं कारण काय की त्यांचं पूर्ण लक्ष त्या ध्यानामध्ये होतं. ते जे बसले त्यांच्या मनामध्ये कुठला विचार नाही, आचार नाही, कशाही झालं, अभ्यासाने झालं. त्यांनी ज्या काही गोष्टी ऐकलेल्या होत्या, गोष्टी वाचलेल्या होत्या, आईवडिलांनी सांगितलेले जे संस्कार होते त्याच्यामध्ये झालेले होते, त्याच्यामुळं आपण त्या गोष्टी ऐकत नाही. आईवडिलांकडे सुरू करून किंवा चांगल्या चांगल्या पुस्तकाचं आपण वाचन, मोबाईल सुद्धा वापर करा म्हणा नाही, पण त्यातून काय घ्यावं, किती वेळ घ्यावं हे आपण विचार केला पाहिजे. या गोष्टीपासून जर तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही जीवनात अगदीच यशस्वी ठराल. हे मी निश्चित देऊन देतो तुम्हाला. सध्याला सरळ अडचण असेल तर ती कशाची? याची. आज एकही मुलगा असा नाही की त्याच्या घरातून त्याला मोबाईल भेटत नसतो. घरामध्ये 3-3, 4-4 मोबाईल आहेत. ते 3-3, 4-4 मोबाईल आपण वापरण्यापेक्षा घरातले एकच पुस्तक, घरी स्वामी विवेकानंदांचं छोटा असेल, रामदास स्वामींचं असेल, माऊलींचं असेल, तर ते आपण घेऊन त्याचं 5 मिनिटाचं चिंतन करेल तर तुम्ही 10 दिवस वापरलेल्या मोबाईलमध्ये जे भेटणार ते या 5 मिनिटाच्या वाचनात तुम्हाला भेटेल. तर याकडे आपण अवश्य लक्ष द्यायचं की मोबाईल आजपासून कमीत कमी वेळ वापर करायचा. वापर करायचा असं मी म्हणणार त्याची बात नाही. वापर करा, पण त्यातून चांगल्या चांगल्या गोष्टी घ्या. थोडंफार तुम्ही काय इंटरनेट काय करायचं असेल ते सिरियल वगैरे तुम्ही बघता ते अवश्य बघा, पण वेळ ठरवा की मला फक्त 8 तास मोबाईल बघायचा, मला 5 मिनिटं ध्यान करायचं. माझ्या आजूबाजूला माझे पुस्तक असतील, दप्तर असेल, स्वच्छता ती मी ठेवली पाहिजे. आपल्या आजूबाजूचा परिसर आपण व्यवस्थित ठेवला पाहिजे. आपले कपडे असतील व्यवस्थित घडी मारून ठेवले पाहिजे. विवेकानंद घडले किंवा रामकृष्ण घडले, माऊली घडले, ते खूप मोठे काम करून घडले नाही, तर ते छोटी छोटी कामं करून घडले. त्यांनी प्रत्येक गोष्ट ठेवत असताना पुस्तक आपण घडलं टाकलं असं नाही. पुस्तक झालं तर ते सरळ व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे. दप्तर असतील व्यवस्थित ते कागद ठेवता आलं पाहिजे. कपडे असतील घडी मारून ठेवता आलं पाहिजे. आणि या गोष्टी केल्यानंतर तुझ्या मनाला तीच घडी पडणार, एवढं लक्षात ठेवा. जर कपडा घेतला आणि तो टाकला तर आपण आपल्या मनालाही तशीच सवय लागते. प्रत्येक गोष्टीची झालं की टाकलं. आणि अभ्यास असेल, कुठलीही गोष्ट असेल तुमच्या जीवनामध्ये, तर ती तुम्हाला शिकायची असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकलं पाहिजे. छोट्या कामाला हातात जर घेतलं तर ते मी पूर्ण केलं पाहिजे, आहे ना. विवेकानंद काय म्हणतात की माझं जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त होईपर्यंत मी थांबणार नाही. म्हणजे जे आपलं ध्येय आपण ठरवू, छोट्या कुठलंही ठरवलं आपण की मला विवेकानंद जाणून घ्यायचे, मला माझे जाणून घ्यायचे, छान छोटं चरित्र घ्यावाने तिथे त्याचं वाचन करावं. रोज एक पानाचा तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट तुमच्या जीवनात येईल आणि तुम्हाला ती आधुनिक जी शांती आहे, ती स्थिरता आहे, तुमची वाढेल. ती वाढल्यानंतर तुमच्या अभ्यासात व्यवस्थित मन लागेल, तुम्ही ध्यान करू शकाल. वेगवेगळे सावधान, बिलकुल टाईट बसायचं, कोणी सुरगुळ करायची नाही. 5 मिनिटं झाल्या, 5 मिनिटं आहे ना, लक्ष द्या. तर विवेकानंद आपल्याला जीवनामध्ये कायद्याचा स्थिरता देतात, आपल्याला गांभीर्य देतात, आपल्याला सांगून जातात लहानपणाच्या सगळ्या गोष्टींमध्ये की विवेकानंद म्हणजे ज्यांचं नाव लहानपणीचं नाव नरेंद्र, तुम्हाला त्यांचं सगळं जन्म माहिती आहे, त्यांचं जाती माहिती आहे, त्यांचं कुठलं कार्य माहिती आहे, त्यांनी शिक्षणाबद्दल ते पण म्हटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी माहिती करून आपल्या जीवनात कसं उतरवता येईल, त्याला उतरायचं एकच फक्त कारण आहे ते म्हणजे ध्यान. आपण थोडंफार चिंतन करावं आणि रोज ध्यानाची सवय लावावी. 5 मिनिटं बसावं, काही खूप कष्ट करावं लागत नाही. हलू नका, सरळ बसा, 4 वेळा देऊ नका, थोडंसं जर लक्ष द्यायचं तर आपल्याला स्वामी विवेकानंद सगळ्या गोष्टीला सांगून जातात की तुम्ही कुठलीही गोष्ट तुमच्या हस्तगत करू शकता. ते म्हणतात की तुम्ही तुमच्या भाग्याचे निर्माते आहात, तुम्हाला कोणी करू शकत नाही, तुम्ही स्वतःलाच तुम्ही करू शकता, है ना. म्हणून ते काय म्हणतात की स्वतःवरील श्रद्धा. एकदा तुमची ईश्वरावर श्रद्धा नसेल तरी चालेल, गुरुवर श्रद्धा नसेल तरी चालेल, पण स्वतःवरची श्रद्धा ही खूप महत्वाची. जिथे स्वतःवरची श्रद्धा असेल, स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही जीवनातली मोठ्यात मोठी गोष्ट आपली हस्तगत करू शकता. म्हणून आपण आपल्या स्वतः विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या आतली जी शक्ती आहे ती सर्वांमध्ये आहे,
लहान मोठा छोटा काहीच भाग नसतो. जर आपण आपल्या आतमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक गोष्ट वेळेवर आपण करायला जर शिकलो तर ती शक्ती आपली बरोबर जागी होत असते. ते सातत्याने केलं गेलं पाहिजे. मग आपल्या जीवनामध्ये खोटं बोलणं असेल आपण ते हळूहळू टाळावं, त्यांना सत्य बोलण्याचा प्रयत्न करावा, आपण मोठ्यांचा आदर करावा, कोणाला मदत लागली तर मदत करावी. विवेकानंदांना लहानपणी घरामधून घरातले कपडे होते, आई देत नसे तर ते घराच्या वरच्या खिडकीमधून ते रस्त्याने चालणाऱ्या साधूंना फेकत होते त्यांच्या अंगावर. त्यांना दिसतात की साधू मुळे चालले होते, त्यांना अंगात फक्त धोके आहे. तर अशा असताना दया यायची की लोक कशी राहतात थंडीची उन्हाची पावसाची. तर त्यांच्यामध्ये लहानपणापासून सुद्धा हा भाव निर्माण होता आणि त्या भाव असल्यामुळे ते प्रयत्न करत होते मला माझे ज्या वस्तू आहे माझ्या घरातल्या मला त्या कशा देता येईल आणि कशी मदत करता येईल. तर ही भावना आपण आपल्यामध्ये रुजवली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या शेजारी मुलगा असेल मैत्रीण असेल त्यांना काही मदत लागली ती आपण केली पाहिजे. घरात काही मोठ्याची मदत करायची काम करायचं आहे तर याच्यातूनच या आपल्यामध्ये दया भावना यामध्ये वाढत असतात. विवेकानंद आपण लहानपणी बघितले काही खूप छोट्या आणि त्याला लहानपणापासूनच सगळ्या ग्रंथाचं वाचन असेल बाकीच्या त्यांच्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या. आपण विवेकानंद बघतो की हळूहळू थोडेसे मोठे होत जातात, 9वी 10वी 11वी आणि त्यांना लक्षात येतं की आपण जगतोय पण जीवनामध्ये शांती काय आहे. तर शांती ही ज्यांच्याकडे जातो जो भेटतो तो दुःखीच असतो सतत है ना. त्याच्या जीवनात सगळ्या गोष्टी गाडी आहे घोडी आहे बंगला आहे सगळे पण तरी तो कुठं अस्थिर राहते. लक्ष द्या वेगवेगळे साधन सगळ्यांनी काही बसायचं मानका काही खेळायला पडत आहे. आणि विवेकानंद आपण बघतो त्यांना प्रश्न पडतो की मला माझ्या जीवनामध्ये असा अनुभव व्हावा की तो मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. माझ्या जीवनामध्ये मला जी शांती आहे ती मला मिळेल. आणि जो मला प्रश्न पडतो ईश्वर आहे का तर असा ईश्वराचं दर्शन करणारा ईश्वराला जाणणारा असा माणूस भेटेल का. तर त्याच्या जीवनामध्ये त्यांना एक त्यांचे जे शिक्षक असतात शाळेत ते सांगतात की असे असे रामकृष्ण परमहंस आहे दक्षिणेकडे आहे की ते जा तिथे तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. विवेकानंद जातात करतात त्यावेळी कुठेतरी वेगळा व्यक्ती बसला आहे, डोक्याचे केस वाढलेले आहे, अंगावर फक्त धोती आहे, कपड्याचा त्यांना सूज नाही आणि सतत आई 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 आई. तर हा कसा माझा गुरु होईल. पण ज्यावेळी ते त्यांच्याकडे बसले ज्यावेळी त्यांच्या तोंडातून ती वाणी निघू लागली ती बोलू लागले ते सगळ्यांना गाईड करू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे कधी कुठे वाचलंच नाही, मी कधी कुठं पाहिलंच नाही, कुठे ग्रंथामध्ये हे कुठे नाही. तर हे जे ज्ञान आहे ते आपलं रहस्य आहे की ते त्या साधनेने त्या व्यक्तित्वाने ते बाहेर पडत असतं. ते पुस्तकी ज्ञानात ह्या गोष्टी नसतात. पुस्तकातून मार्गदर्शन घेऊन ग्रंथातून मार्गदर्शन घेऊन ती गोष्ट आपल्याला अनुभवायची असते ती आपल्या हृदयातून अनुभवता असते. ती रामकृष्णांनी जाणली होती. प्रत्येक धर्माची त्यांनी साधना केली, साधना करून ते हस्तगत केलं आणि ते हस्तगत झाल्यानंतर ते बोलत होते ते कुठल्याही पुस्तकात नव्हतं. आणि त्यावेळेस त्यांना वाटलं की हाच माझा गुरु होऊ शकतो, हेच मला माझ्या कृष्णाचे उत्तर सगळे घेऊ शकतात. आणि सहज रामकृष्णाने ओळखलं की तो हाच आहे की मी आज जर एक छोटंसं बी जरी टाकलं तर त्या बीचा मोठा वृक्ष होईल आणि त्या वृक्षाच्या सावलीमध्ये सगळी जी दुःखमय लोक आहेत ते आपलं आपलं सुख उपभोगतील. म्हणून त्याला म्हटलं की बी छोटा जरी असला पण तो टाकणारा व्यवस्थित बघता असेल व्यवस्थित जर श्रद्धा असेल तर तो त्याचं खूप मोठं वटवृक्ष करू शकतो. जीवनामध्ये त्याचं खूप यश त्याच्या जीवनात करू शकतो. तर विवेकानंद बघतात आपल्याला लक्षात येतं की रामकृष्ण एवढं करतो अरे नाही तू आलास, मी तुझी किती दिवसाची वाट पाहत होतो. त्यांना आईने टाकून दिलं होतं भवतारीने आईने सांगितलं होते की असा असा मुलगा येईल आणि तुझ्या सगळ्याचे कार्य पुढे चालले ज्यामध्ये लोकांसाठी गरज आहे, लोकांना खाण्यापिण्याची दाद आहे, शिक्षणाची दाद आहे ही सगळी परिपूर्ण करून आणि तो सुखाकडे घेऊन जाईल आपल्याला. या पद्धतीने आपल्याला विवेकानंद अशा पद्धतीने लक्षात येतात. तर विवेकानंद आपल्याला लक्षात येतं की पुढं सगळं कार्य करतात, 4-5 वर्ष रामकृष्णांकडे राहतात. रामकृष्णांचा देह ठेवला जातो. त्याच्यानंतर ते अमेरिकेला जातात. अमेरिकेला जात असताना सहज एक पुस्तकात मिळतात की आशीर्वच भारत माते दे तुझ्या नरेंद्रा तुझे पांग फेडायला सोडीला किनारा. विवेकानंदाने आपला भारत सोडला, किनारा सोडला आणि पाश्चात्य देशात अमेरिकेत जाऊन त्याने आपलं ज्ञान मांडलं, आपली संस्कृती मांडली. पण आपल्या भारतावरचं प्रेम त्यांचं कधीच कमी झालं नाही.
त्यांनी गुरुने दिलेले सगळे त्यांचे काही त्यांना सगळ्या गोष्टी शिकवलेल्या त्यांनी जीवनात उतरवल्या. त्यांनी गुरुचा आदर ठेवला, त्याचा अभ्यास केला, संघर्ष केला आणि सगळं त्यांना आपली जी संस्कार आहे संस्कृतीची सांगून भारत आहे. आणि 4 जुलै 1902 पर्यंत त्यांनी पुन्हा काम केलं. त्याचं वय 39. रामकृष्ण मठाची स्थापना झाली आणि आपल्याला नरेंद्राचे स्वामी विवेकानंद मिळाले, भेटले आणि आपल्याला सर्व काही दिल्यानंतर सगळं देऊन गेले ते आपल्याला जीवनात उतरवायचं. अगदी 2 मिनिट आपण ध्यान करणार आहे. सगळ्यांनी काही संतावला ओंकारचा 3 वेळेस उच्चार करणार, 1-2 मिनिटे ध्यान करायचं आणि कोणी डोळे उघडायचे नाही. आपल्या हृदयाच्या ठिकाणी मग स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. सर्वांनी डोळे बंद ठेवायचे. शिक्षक मंडळी, वर्कर मंडळी सगळ्यांनी सुद्धा छान टाईट बसायचंय आणि ध्यान करायचंय 2 मिनिटं. आपलं मन कुठेही बाहेर गेलं तरी त्याला परत आणायचं, आपली हृदयाच्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करायचा. श्वासावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. कुठलाही मनामध्ये विचार आला तर त्याला येऊन जाऊ द्या. कुठेही डोळे उघडायचे नाही, टाईट बसायचे. विवेकानंद म्हणतात की ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र पूर्ण, तुम्ही या अमृत भूमीवरील देवता, तुम्ही पापी अशक्य, मानवाला पापी म्हणणेच महापाप, विशुद्ध मानव आत्म्यावर तुम्ही इतका कलांकारावर मात्र आहे. बंधूंनो, तुम्ही सिंह स्वरूप असणे स्वतःला मेषतुल्य का समजता? उठा मृगराजांनो, उठा आणि आपण मेंढरे आहोत हा उत्साह काढून टाका. तुम्ही जरा मरण मुक्त आणि विचारांचे स्वरूप आत्मा आहात. तुम्ही जड नाही, तुम्ही देह नाही, जड तुमचा दास, तुम्ही जडाचे दास नाही. भारत माता की, भारत माता की, स्वामी विवेकानंद की, माँ जिजाऊ की. आता जय झाली, पण त्यांचा आपल्या जीवनात थोडाफार प्रयत्न करा उतरवण्याचा आणि सगळ्यांनी ठरवा. प्राप्त विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्या अगोदर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा सन्मान आमचे मित्र सोमनाथ आपले, जी देवगड संस्थान, ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि निवासाच्या धार्मिक कार्याचं प्रसारण यूट्यूबला निरपेक्षपणे करतात, स्वतःहून करतात.
ते आजही त्यांना निरोप दिल्यानंतर आज लाईव्ह ते दिवसाने हे केलेलं आहे, रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यांचा सन्मान आदरणीय परगण साहेबांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, शिंदे साहेबांनी करावा अशी विनंती करतो. सोमनाथ अब्दुल. यानंतर या निबंध स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने प्रथम पुरस्कार जो मिळवलेला आहे की ऋतुजा जालिंदर मकासरे इयत्ता 6वी खूप खूप अभिनंदन. टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करा. 6वीची विद्यार्थी आहे आणि ही स्पर्धा 5वी ते 9वीच्या या वर्गातील होती. यानंतर द्वितीय क्रमांक तिने मिळवलेला आहे कुमारी श्रावणी संदीप तंतुरे इयत्ता 6वी. दुसरं बक्षीस आपण विभागून दिलेला आहे कुमारी सोनम सुभाष चव्हाण इयत्ता 9वी आहे त्या विद्यार्थिनी सोनम चव्हाण ये. यानंतर तृतीय क्रमांक सोनम चव्हाणची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र. तृतीय क्रमांक अत्यंत सुंदर असल्याबद्दल दिलेला आहे कुमार आदिल सलीम शेख ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचा इयत्ता 9वी मधला हा विद्यार्थी आहे. त्याचंही खूप खूप अभिनंदन. आदिल सलीम शेख. तृतीय पुरस्कार ही आम्ही विभागून दिलेला आहे वैभव लहू कापडे इयत्ता 6वीचा विद्यार्थी आहे ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचा. वैभव व्यासपीठावर यायचं. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा वैभव लहू कापडे. वैभव कापडे इयत्ता 6वी मधले विद्यार्थी आहे. खूप खूप अभिनंदन. आपण दिलेले आहे यामध्ये सुंदर विद्यालयाची कुमारी सभा सलीम शेख इयत्ता 8वी विद्यार्थिनी आहे. सभा खूप खूप अभिनंदन. यानंतर ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचा कुमार हर्षल गणेश भंडार चौधरी सर या पुढे या पुढे या पुढे चौधरी सर पुढे या. सभा आहे ना सभा सलीम शेख ना. हां खूप खूप अभिनंदन. सभा तुझं खूप सुंदर दिलेलं आहे. यानंतर कुमार हर्षल गणेश भंडार ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे इयत्ता 7वीला. गंगा आहे हां. यानंतर कुमारी ज्ञानेश्वरी संदीप नवघरे इयत्ता 5वी. ये बेटा खूप खूप अभिनंदन. तुझं सुट्टी जणांचं बक्षीस दिलेलं आहे. यानंतर कुमार ओमकार किशोर जहार ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचा इयत्ता 8वीचा विद्यार्थी आहे जहार. यालाही सुट्टी जणांचं बक्षीस दिलेलं आहे. यानंतर अत्यंत सुंदर असा निबंध ज्यांनी लिहिला की एक जेवढे 10 ते 15 प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी ज्यांनी आहेत त्यांच्या कुणाच्याही निबंधात विवेकानंदांच्या की बालूबायाच्या आणि किशोरावस्थेतील जे प्रसंग यायला पाहिजे होते ते फक्त कुमार आशान फिरोज सय्यद इयत्ता 9वी या मुलाने सुंदर निबंध लिहिलेला आहे. त्याचंही या ठिकाणी आवर्जून अभिनंदन. ये खूप खूप अभिनंदन. तुझं खूप सुंदर निबंध लिहिलेला आहे. फक्त हस्ताक्षर आणि मांडणी यामुळे तुझे बाकीचे नाव केलेले आहे. या ठिकाणी आपण जवळजवळ 100 सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहोत. त्यामध्ये ज्यांनी अत्यंत वेगळं असं मांडणी केली थोड्या फार गुणावरून त्यांचे नंबर गेले असे 5 विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र या ठिकाणी देणार आहोत. कुमारी आराध्या संतोष तंतुरे इयत्ता 5वी. कुमारी आराध्या संतोष तंतुरे. त्यानंतर कुमारी अवनी दीपक धोत्रे
खूप छान निबंध लिहिलेला आहे. सावी चला चला काय नाही तुझं यानंतर अवनी दीपक धोत्रे सावी विद्यार्थी आहे. असू दे तो रितिका बापूसाहेब गोंधारी यांनी सुद्धा छान निबंध लिहिलेला आहे. तिलाही प्रमाणपत्र देत आहोत. ज्ञानदेव इंग्लिश विद्या देव देवदास नबे यांनी सुद्धा छान निबंध लिहिलेला आहे. रितिका बापूसाहेब गोंधारी यांनी देव देवदास नबे आणि कुमार अंजन केनिस्टे इयत्ता नववी याला एक प्रमाणपत्र देत आहे. विद्यार्थी आहे. या विद्यालयाचे वैशिष्ट्य जे या ठिकाणी स्पर्धा घेण्याचं जे आम्ही ठरवलं तो अत्यंत सफल असा हा कार्यक्रम झालेला आहे. या ठिकाणी विविध जातीचे धर्माचे शेतकरी सुशिक्षित पदवीधर नोकरदार उच्चभ्रू समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थी या विद्यालयात आहे आणि या सर्वांचा सहभाग या निबंध स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्तमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये झालेला आहे. या शाळेचे अध्यापक मुख्याध्यापक नॉन टीचिंग स्टाफ या सर्वांचं पुनश्च रामकृष्ण विवेकानंद आश्रमाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आभार मानली डॉक्टर गणेश मांडे. स्वामीजी ज्ञानेश्वर आणि आमचे डॉक्टर यांच्या प्रयत्नातून असा हा विवेकानंदांच्या जीवन कार्यावर आधारित जीवन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय पटवर्धन सर, आदरणीय शिंदे साहेब आणि सर्व व्यासपीठ या दोन्ही स्कूलचे प्रिन्सिपल्स सर्व शिक्षक स्टाफ आणि आपण सर्वांनी आम्हाला फार वेळ दिला. आदरणीय विद्यार्थ्यांनी ऐकून घेतलं याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. माफी मागून एक मिनिट घेतो फक्त. या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत ते सन्मान्य डॉक्टर संजयजी सुपाळकर सर, तर आमच्या दोन्ही विद्यालयातील आमचा आग्रह आहे घ्यावाच लागेल आपल्याला. तर मी माननीय चौधरी सर मान्य मास्तर आपल्याला विनंती करतो. सर्वांना माननीय सुपाळकर सर आणि तर आपले सर्व मान्यवर मंडळी सुपाळकर सरांचा सन्मान दोन्ही विद्यालयाच्या वतीनं होतोय. टाळ्यांच्या गजरात माननीय डॉक्टर संजयजी सुपाळकर सर यांचा सन्मान आपण दोन्ही विद्यालयाच्या वतीनं. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो आपण कार्यालयामध्ये जाऊन